नाशिक जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा. निफाड, सटाणा, चांदवड, उगाव, लासलगाव, विंचूर पट्ट्यात गारांचा खच. वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान काढणीला आलेली पिके मातीमोल झाल्याने बळीराजा संकटात आला आहे. नमस्कार, आपण पाहत आहात A1 न्यूज महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे. नाशिक जिल्ह्याला आज दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीने झोडपून काढले. प्रामुख्याने निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मोठ्या गारा पडल्याने शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. निफाड तालुक्यातील उगाव, वनसगाव, लासलगाव, खडक माळेगाव आणि विंचूर परिसरात वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाली. अनेक ठिकाणी गारांचे पांढरे शुभ्र थर साचल्याचे पाहायला मिळाले. या गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागा, कांदा आणि उन्हाळी पिकांना बसला आहे. काढणीला आलेला कांदा आणि हातातोंडाशी आलेला द्राक्ष घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. केवळ सोबतच सिन्नर आणि येवला तालुक्यातील काही भागांतही पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. आधीच बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत असताना आता निसर्गानेही साथ सोडली आहे. शासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून कृषी आणि महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी A1 न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी, नाशिक.